नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी या संचालकांचे नाव आघाडीवर. गोकुळचे अध्यक्ष डोंगळे यांचा 2 वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत असून ते गुरुवारी दिनांक 15 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा देण्याची शक्यता आहे. अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी गोकुळचे अध्यक्षपद सतेज पाटील गटाकडे जाणार असल्याने पाटील गटाचे संचालक बाबासाहेब चौगले यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. गोकुळच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी मोट बांधली. यावेळी गोकुळच्या निवडणुकीत प्रभाव टाकणारे आणि गोकुळमध्ये गेल्या 3 दशकापासून अधिक काळ संचालक असलेले विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांना महादेवराव महाडिक गटातून फोडून आपल्यासोबत घेण्यात मुश्रीफ व पाटील यांना यश आले. त्यांना सोबत घेताना नेत्यांनी प्रत्येकी 2 वर्ष अध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार प्रथम विश्वास पाटील यांना अध्यक्ष करण्यात आले. त्यांची मुदत संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे अरुण डोंगळे यांना संधी देण्यात आली. डोंगळे यांची 2 वर्षाची मुदत संपत आहे. अध्यक्षांना आपला राजीनामा कार्यकारी संचालकांना सादर करावा लागतो. कार्यकारी संचालक मंजुरीसाठी हा राजीनामा संचालक मंडळ बैठकीसमोर ठेवतात. संचालक मंडळात राजीनामा मंजूर केल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीसाठी प्रस्ताव सहकार विभागाकडे पाठवला जातो. त्यानंतर अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. यामध्ये 10 ते 12 दिवसांचा कालावधी जातो. बाबासाहेब चौगले हे पाटील गटाचे विश्वासू संचालक मानले जातात. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशीही बाबासाहेब चौगले यांचे जवळचे संबंध आहेत. मुश्रीफ गटाकडूनही त्यांच्या नावाला विरोध होणार नाही. पाटील गटाकडून अद्याप तरी बाबासाहेब चौगले यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही संचालकाचे नाव चर्चेत नाही. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत बाबासाहेब चौगले यांच्याच नावाला सर्वस्वी संमती दर्शवली जाणार असल्याची माहिती आहे. बाबासाहेब चौगले यांच्या नावाची गोकुळच्या अध्यक्षपदासाठी चर्चा होत असल्याने त्यांचे नेते आमदार सतेज पाटील यांचाही त्यांच्या नावाला हिरवा कंदील असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.